कार्यक्रम होतोय आपला, तो नेमका काय आहे? तो म्हणजे 2.5 लाख दिव्यांचा वगैरे, तो नेमका काय कार्यक्रम आहे? की आदरणीय आता आपल्या 500 वर्षामधनं आपल्या राम मंदिराचा प्रश्न पेंडिंग पडला होता. तो आदरणीय मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये तो राम मंदिराचा प्रश्न निकाली लागलेला आहे आणि रामाची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे. तर प्रत्येक आम्ही जिल्ह्यामध्ये पूर्ण भारतामध्ये आम्ही अशी तयारी केली आहे की त्या दिवशी आपल्या भारताची संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या राम मंदिरात सगळेजण राम मंदिराला मानतो का? रामाला मानतो की मानतो ना? सगळेजण मानतो ना? राम ही एकच आहे, सगळ्यांचा हा देव आहे. मला हेच सांगायचं आहे की हा सगळ्यांनी त्या दिवसाचा उत्सव एक ज्या ठिकाणी आपण दिवाळी ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण साजरी करतो त्या ठिकाणी तशीच आपण एक दिवाळी त्या ठिकाणी साजरी करूया आणि नवीन कपडे घालूया आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येऊया. जो कार्यक्रम आपण जी तो नेमका कसा आहे? बिलकुल. आतापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम नाही झाला. 2,30,000 दिव्यांना असा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे. रामाची, लक्ष्मणाची आणि सीतेची त्या ठिकाणी एक रांगोळी आणि त्या ठिकाणी आपल्या हनुमानाची त्या ठिकाणी एक रांगोळी काढलेली आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती आपल्या LED वरती तो कार्यक्रम दाखवला जाईल. एका भव्य दिव्य असं कधीही नाही महाराष्ट्रामध्ये झालं, आपल्या जिल्ह्यामध्ये झालं असं त्या ठिकाणी एक प्रतीक आम्ही त्या ठिकाणी रामाची मूर्ती स्थापन करून त्या दिवशी आम्ही पूर्ण आपल्या जिल्ह्यातील लोकांना मी आवाहन करतो की त्या ठिकाणी आपण जरूर बघावं. अहमदपूरमध्ये वृद्धाश्रम साकारले अनेक इव्हेंट मी लातूर शहरामध्ये घेतले असल्यामुळे एक बऱ्याच लोकांची माग होती त्या ठिकाणी की त्या ठिकाणी एक आपल्या ह्याचं काहीतरी असं आपण एक चांगला इव्हेंट घ्यावा. आपल्या देशाची संस्कृती होता रामाचं जे काय त्या दिवशीचं जे त्याची मूर्ती प्रस्थापित होणार आहे त्या ठिकाणी, म्हणून आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. तर बघूया, हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालं पाहिजे अशी आमची तमन्ना आहे. नक्कीच ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड पूर्ण महाराष्ट्र बघेल, पूर्ण भारत देश देखील त्याच्याकडे लक्ष वेधेल एवढंच मला ह्या ठिकाणी सांगायचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.